गांधीच्या मनीत कर्करोग मोबाईल व्हॅनचं उद्घाटन जिल्हा चिकित्सक डॉक्टर पाटील यांच्या हस्ते संपन्न। कर्करोग तपासणीसाठी गावागावात कर्करोग मोबाईल व्हॅन फिरणार, राजूर पासून सुरुवात। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पाटील यांची प्रतिक्रिया। आज दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्याच्या दरम्यान गांधीच्या मनीत जिल्हा महिला स्त्री रुग्णालयात कर्करोग मोबाईल व्हॅनचं उद्घाटन जिल्हा चिकित्सक डॉक्टर पाटील यांच्या हस्ते संपन्न। कर्करोग तपासासाठी गावागावात कर्करोग मोबाईल व्हॅन फिरणार असून राजूर पासून सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉक्टर पाटील यांनी दिली आहे। नागरिकांची तपासणी करून पुढे उपचार करणार आहे। 1 मार्च पासून जालन्यात कर्करोग व्हॅन दाखल झाली आहे। 18 दिवस जिल्ह्यात काम करणार असल्याची माहिती डॉक्टर पाटील यांनी दिली आहे। कशा पद्धतीने जिल्हाभरात आजपासून कर्करोग तपासणी म्हणजे ओरल कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सरच्या तपासण्या करण्यासाठी कर्करोग मोबाईल व्हॅन जालना जिल्ह्यात 1 तारखेपासून आलेली आहे। तर आज सकाळी राजूरला सुरुवात होणार आहे, त्याच्यानंतर उद्यापासून हसनाबाद असं प्रत्येक तालुक्यात 18 दिवस काम करणारी जिल्ह्यामध्ये आणखी प्रत्येक तालुक्यामध्ये जागा ठरलेली, त्या प्रकारे आम्ही त्याची तपासणी करायला गाडी मोबाईल व्हॅन जाणार आहे। कोणकोणत्या कशा पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे आणि उपचार पण होणार आहे? अगोदर याच्यात तपासणी होणारी आहे, निदान झाल्याच्या नंतर त्याचे उपचार जे काही करायचे ते पुढे उपचार करायसाठी संदर्भ सेवा देणार। याचा मागचा हेतू काय सर? जे लोकांना माहिती नाही आहे ओरल कॅन्सर आहे किंवा सर्वायकल कॅन्सर हे उशिरा माहिती होते, त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याचं निदान करण्यासाठी हे तपासण्या करतोय।